नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपल्या आता इन्स्टंट गोष्टी सगळ्या ठिकाणी आपल्याला गरज आहे, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. आणि मग इन्स्टंट इडली मिक्स, इन्स्टंट डोसा मिक्स, इन्स्टंट उपमा मिक्स अशा सगळ्या गोष्टी आहेत. पण आज आपण इन्स्टंटच एक प्रकार करणार आहोत, आणि तो म्हणजे इन्स्टंट हेल्दी उपमा मिक्स करायचा. पहिले ते मिक्सर आपण जर बनवून ठेवलं फ्रीजमध्ये, महिनाभर, 6 महिने, 2 महिने, एवढा दिवस टिकणारच नाही, कारण तो टेस्टी लागतो. चला बनवूयात इन्स्टंट हेल्दी उपमा मिक्स. बाजरी आपण भाजून घेऊ, साधारण 1 वाटी. हिरवे मूग, मूग सुद्धा भाजून घ्यायचे आणि हे थंड करून याचा आपण रवा काढून घेऊ. एक छोटी टिप तुम्हाला देतो की ज्यावेळी आपण एखाद्या धान्याचा रवा काढतो तर त्यावेळी मिक्सरचं भांडं खूप जास्त भरायचं नाही, थोडंसं भरायचं. आणि फिरवताना सुद्धा कसं फिरवायचं ते बघा. असं फिरायचं, कॉन्स्टंटली मिक्सर फिरवायचं नाही. असं झाल्यानंतर याला जाड चाळणीतून आपण चाळून घेऊ एकदा. ह्या अशा प्रकारच्या चाळण्या आजकाल बाजारात येतात, किंवा साधी आपली चाळणी घेतली तरी चालतं. आणि हा अशा प्रकारचा रवा आपण काढून घेऊ. भाजून ठेवताना एक समजा 2 वाट्यांना 2 चमचे तेल घेतलं आपण. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मोहरी फुटल्यावर त्यामध्ये उडदाची डाळ, लाल मिरच्यांचे तुकडे, हे छान ब्राउनिश झाल्यावर यामध्ये आपला रवा एकदम कमी गॅस करायचा. त्यानंतर साधारण 250 ग्राम असेल तर त्याला 5 ग्राम हिंग, अर्धा चमचा आमचूर पावडर, थोडी साखर आणि मीठ. गॅस आता बंद करायचा आणि याला मंद आचेवर परतून घ्यायचं. आणि मग हे आता प्रीमिक्स आपलं तयार आहे. हे थंड करून डब्यात भरायचं. आता यापासून उपमा कसा करतात ते पाहू. आणि असं तयार झालेलं मिक्स तुम्ही डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवा, किंवा सील बंद करून एखाद्या पाकिटात ते 1-2 महिने ठेवलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आता जेव्हा ह्याला बनवायचं असतं तर त्यावेळी तुम्हाला ज्या भाज्या आवडतात, हिरवे मटार आहेत, गाजर आहे, ते फक्त परतायचे आणि त्यामध्ये हे घालायचं, तेवढंच गरम पाणी घालायचं, दॅट्स इट. आता हे प्रीमिक्स आपलं तयार झालं तर यापासून उपमा बनवू शकतो, त्याच्यानंतर इडली बनवू शकतो, त्याच्यानंतर तुम्ही वडे जर तुम्हाला असतील तर तुम्ही याचे वडेसुद्धा बनवू शकता. थोडक्यात काय, ग्लुटन फ्री आहे, त्याच्यामुळे त्याच्यापासून तुम्ही n नंबर ऑफ रेसिपीज बनवू शकता. आता मी बनवणार व्हेजिटेबल उपमा. त्यासाठी तूप, लसूण, बारीक चिरलेलं आलं, कढीपत्ता, हे छान परतून घेऊ आपण. यामध्ये आता बारीक चिरलेलं गाजर घालतो मी. ते बारीक एवढं चिरलं की त्याला असं खूप शिजायला वेळ लागणार नाही. आणि आपण आता या मापाने 1 माप रवा घेतला आहे प्रीमिक्स, ज्यामध्ये मूग आणि बाजरी आहे. याला छान परतून घेऊ. आता याच्या दुप्पट आपण पाणी घालू, गरम पाणी.
मीठ, साखर, आंबट हे सगळे प्रकार आपण घातलेले आहे. फक्त पाणी घालायचं. हे एकत्र व्यवस्थित मिसळलं की गॅस अगदी कमी करायचा. आता यामध्ये जेवढं आपण पाणी ॲड केलं तेवढं फक्त मीठ घालू आणि त्यावर झाकण मंद आचेवर एक 7 ते 8 मिनिटं आपण ठेवूया. याला फिरवून घ्यायचं आणि ह्याचं अजून पाणी थोडं आटायला हवं. थोडं अजून झाकून ठेवू. सगळ्यात शेवटी यामध्ये मी मटर घालतो आहे कारण तो छान हिरवं दिसायला हवं. कोथिंबीर बारीक चिरलेली आणि आता आपण सर्व करू. याची छान आपण मूद पाडून घेऊ आणि त्यासाठी हे तूप मी इथे लावलं. हा जसा जसा थोडासा थंड होईल आसटपणा ह्याचा कमी होईल. तर असं हे आपण ग्लुटन फ्री प्रीमिक्स तयार केलं ज्यामध्ये तुम्ही वडे बनवू शकता, थालीपीठ बनवू शकता, त्यानंतर उपमा बनवू शकता, इडली बनवू शकता. हे सगळं करावं लागेल पण त्यासाठी पहिले हा प्रयोग करावा लागेल आणि म्हणूनच पाहत राहावं लागेल. मास्टर रेसिपीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा. पाहत राहा. काय सगळे पदार्थ